नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताना घेतलाच पाहिजे बरं का. तर ठरलं तर मग या मालिकेच्या एक नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे. इथे आता काय होतं, सचिनच्या उद्धटपणामुळे अस्मिता खूप नाराज असते. तेव्हा घरचे तिची खूप समजूत काढतात आणि सांगतात की आम्ही तुला सांगितलं होतं तू सचिनपासून लांब राहा, पण तूच म्हणली सचिनचा आणि हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे म्हणून आम्ही काही बोललो नाही. त्यावेळेस सायली म्हणते, हे बघा अस्मिताताई, तुम्ही प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. सर्वजण इथे आता अस्मिताची समजूत काढतात. त्याच दरम्यान नागराज प्रियाला सतत फोन करत असतो. ती सगळ्यांची नजर चुकून आता त्याला भेटायलाही जात असते. मग आता ह्याला भेटायला जाताना तिला इतरांशी खूप खोटं बोलावं लागतं किंवा फोनवर बोलताना तिला नजर चुकून तिच्या रूममध्ये जावं लागत असतं. तर आता तिला नागराज सांगत असतो की माझ्यासाठी एक वकील शोध, असा की तो मला लवकरात लवकर ह्या तुरुंगातून काढून, आणि जर मी तुरुंगातून बाहेर पडलो नाही ना तर तुझी काही खैर नाही. तुझं सत्य मी सर्वांच्या समोर लवकरात लवकर घेऊन येईन. आता नागराजची ही धमकी ऐकून इथं प्रियाला खूप टेन्शन आलं असतं. प्रिया म्हणते, आधीच घरात एवढं काही चाललं आहे आणि आता वरून याचं काय. तर सायली अर्जुनला तिच्याबद्दल काहीतरी हिट देत असते की बाबा इथे तन्वी चुकलेली आहे आणि तन्वीमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे. कारण तन्वीला जर फोन आला ना तर तन्वी बाहेर बोलत नाही आणि डायरेक्ट रूममध्ये बोलायला जाते. नेमका तिला कोणाचा फोन येतोय ना हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो, मगाशी जेव्हा ना अर्जुन तुरुंगात आलेला असतो तेव्हा तो खूप पॅनिक दिसत असतो आणि असंही तो प्रियाला सांगतो की मला ना तुरुंगात गेल्यावरती नागराजला भेटायचं होतं पण भेटताच राहिलं. हे ऐकल्यानंतर तन्वीला टेन्शन येतं की बाबा हा जर नागराजला भेटायला गेला तर नागराज माझं सत्य अर्जुनला सांगणार तर नाही ना, किंवा माझं सत्य अर्जुनला कळालं तर काय होईल. आता ही भीती सतत प्रियाच्या मनात चालूच असते. इथं प्रिया मनात असते की काही झालं तरी ना सायलीला आणि अर्जुनला आता नागराजपर्यंत पोचून द्यायचं नाही. थोड्या वेळाने प्रियाचं लक्ष नसताना ती अश्विनला रूममध्ये बोलून घेते आणि म्हणते, हे बघ, तू आता ना अर्जुनला समजून सांग की आपला आणि नागराजचा काही संबंध नाही, तेव्हा त्याला सतत जेलमध्ये भेटायला वगैरे अजिबात जाऊ नको. अश्विन म्हणतो, ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. तिकडे आता अर्जुन आणि सायली विचार करत असतात की काही झालं ना आता प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणायचं, काहीतरी तर ती चुकीचं करते. तर इकडे आता जेव्हा प्रिया झोपलेली असते तेव्हा तिला अचानक एक स्वप्न पडतं की सायली आणि अर्जुन तिची पोल फोडत असतात. ती तन्वी नसून बबली लोखंडे असल्याचं सत्य घरासमोर आलेलं आहे. अश्विनसुद्धा जेव्हा ते रिपोर्ट तपासतो तेव्हा त्याच्यासुद्धा मनातून ती उतरलेली असते. त्यालासुद्धा कळलेलं असतं की ही प्रतिमातेची मुलगी नसून लोखंडेंची मुलगी आहे. हे सगळे तिला आता घराबाहेर हकलून देत आहे. हे स्वप्न बघून प्रियाला फार धडकीच भरते. ती स्वप्नातून जागी होते. तिला प्रचंड घाम फुटलेला असतो. ती प्रचंड घाबरलेली असते. तेव्हा अश्विन तिला म्हणतो, अगं एवढी का घाबरली आहेस तू, आणि एवढा घाम कसं काय आला आहे तुला, तू काही वाईट स्वप्न वगैरे बघितलं का? ती म्हणती, हो, पण तसं काही नाही. अश्विन तिला धीर देतो आणि तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तरीच प्रिया अश्विनला म्हणते, तू माझी किती काळजी करतोस. तर अश्विन म्हणतो, त्यामध्ये एवढं काय? प्रिया म्हणते, कधी तू मला सोडून तर जाणार नाही ना? अश्विन म्हणतो, असं काय बोलतेस गं, असं तुला काय वाईट स्वप्न पडे? पण प्रिया त्याच्यापासून सांगत नाही. तर प्रियाला आता एक नवीनच चाल चढलेली असते. तिला आता मनामध्ये विचार करत असते, जर मी अश्विनच्या बाळाची जर आई झाले तर मला या घरातून कोणीच काढू शकत नाही. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, हे बघ ना, मला स्वप्न पडलं होतं की जसं काय आपलं स्वतःचं एक बाळ आहे आणि ते माझ्यापासून दूर चालले. अश्विन म्हणतो, काही पण? तर प्रिया म्हणते, हो. तर लगेच प्रिया म्हणते, अश्विन, आपण जर आता बाळाचा प्लॅनिंग केला तर? अश्विन म्हणतो, तुझी कल्पना खूपच छान आहे, आपण विचार करूया. तर इकडे दुसरीकडे साक्षी प्रियाला सतत फोन करत असते. सचिन तिचा फोन उचलत नसल्यामुळे ती फारच कासावीस झालेली असते. तेव्हा प्रिया तिचा फोन उचलते. तेव्हा साक्षी तिला म्हणते की तू काही कर, पण सचिनला माझ्याकडे पाठव. त्याला त्याच्या बायकोपासून थोडं दूर ठेव. प्रिया स्वतःचं टेन्शन कमी नसतं आणि त्यात आता ही साक्षीचंसुद्धा टेन्शन प्रियाला आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र बसलेले असताना प्रिया आपण घराबाहेर भेटतोय हे समजू नये म्हणून अर्जुनला काहीतरी इशारा करत असते. ती सांगत असते की आता सर्व काही ठीक आहे आणि तू कोर्टात जाऊ नको. पण नेमका तो इशारा आता इथे प्रिया बघत असते.
कारण सायली आणि अर्जुनचं नेमकं काय बोलणं चाललं आहे हे प्रियाला ओळखायचं असतं. अर्जुनने सायलीला कॅफेमध्ये भेटायला बोलवलेलं असतं आणि हा मेसेज प्रियाने आधीच पाहिलेला असतो. मग तो सायली बाहेर जाते. ते दोघं बाहेर गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ इथे आता प्रियासुद्धा त्या दोघांचा पाठलाग करत त्या कॅफेमध्ये पोचण्याचा प्रयत्न करते. तिथे आता तन्वी विचार करत असते की अर्जुन आणि सायलीने माझं जर सत्य शोधायला सुरुवात केली तर त्यांच्या हाती मी नक्कीच लागेल. पण त्यांनी माझं सत्य शोधू नये यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. जर मी अस्मिता आणि ह्यांच्यामध्ये जे काही चाललं आहे म्हणजे सचिन आणि साक्षीचं जे काही नातं आहे ते जर सर्वांसमोर आणलं ना तर इथे अर्जुन आणि सायलीचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यामुळे अस्मिताला मोठा धक्का बसेल आणि तिची अवस्था अजूकच बिकट होऊन जाईल आणि त्याचा सर्वात दोष अर्जुन आणि साक्षीवरती बसणार आहे. या दरम्यान ते दोघे माझ्या सत्यापासून थोडे दूर तर राहतील. काहीतरी खटपट करावाच लागेल. आता प्रियाचा प्लॅन इथं पूर्णपणे ठरलेला असतो म्हणून ती आत्ता मुद्दाम सचिनला साक्षीला भेटण्यासाठी बोलवत असते आणि त्याच कॅफेमध्ये बोलवते जिथे अर्जुन आणि सायली भेटणार असतात. तर इकडे आता सचिनला सुद्धा अस्मितामुळे काही घराबाहेर पडू शकत नसतो आणि तो घरामध्ये खूप वैतागला असतो. साक्षी सतत त्याला फोन करून धमकी देत असते. पण आता साक्षीला भेटायला जायचं कसं हा सचिन पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता प्रिया इथे एक युक्ती चालवते आणि ती अस्मिताच्या रूममध्ये येते आणि सांगते की अश्विनने अस्मितासाठी काही औषधं मागवायला सांगितले आहे. पण मला ना किचनमध्ये काम असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. सचिन तू ते औषधं घेऊन येशील का? तर सचिनला आता समोरून संधी चालून आलेली असते त्यामुळे तो लगेच तयार होतो. औषधं आणायच्या बहाण्याने तो साक्षीला जाऊन भेटणं हे आता प्रियाला माहीतच असतं. आता सायलीसुद्धा तेथेच असते आणि आता योगायोगाने सचिन आणि साक्षी गर्लफ्रेंड असल्याचं सत्य आज समोर येणार आहे. ह्या आनंदाने प्रिया खूप खुश असते. आता सायली ज्या ठिकाणी गेलेली असते त्याच ठिकाणी हे दोघं पोचलेले असतात आणि ते दोघं बोलत असतात. तेव्हा आता साक्षी सारखं सचिनच्या गळ्यात पडत असते आणि म्हणते आजपर्यंत तू किती दिवस झाले तू मला भेटायला आलं नाही. तू इतक्या दिवस कुठं होता तुझ्या त्या बायकोजवळ आणि असं खूप काही ते दोघं बोलत असतात. तेवढ्यात तेथे आता सायलीसुद्धा येते. सायली त्या दोघांना बघते तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायली त्या दोघांचे फोटो काढून घेते. तिला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि साक्षी आणि सचिनसुद्धा तिला बघतात त्यामुळे त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन हललेली असते.